तर आपण अँगल हा कोणत्याही पद्धतीने असा लिहू शकतो. थर्ड एक्झाम्पल इज कॉस 315 डिग्री. इथे आपल्याला कॉस फंक्शन काढायचंय, अँगलचं 315 ह्या अँगलचं कोसाइन फंक्शन रेशो काढायचं आहे. आता इथे आपण 315 हे दोन पद्धतीने इथे लिहू शकतो आपण. म्हणजे 360 वजा 315 म्हणजे इथे 45 अंश या पद्धतीने पण आपण हा अँगल लिहू शकतो. 360 म्हणजे 2 पाय मायनस 45 डिग्री ह्या पद्धतीने हा अँगल लिहिता येतो. दुसरी पद्धत कोणती असू शकते, तर इथे आपण ऍडिशन करून लिहू शकतो का ते बघायचं. तर इथे हाच अँगल आपण 315 जर 270 घेतला तर म्हणजे 270 अधिक 45 बरोबर 315 ह्या पद्धतीने पण हा अँगल आपण लिहू शकतो. 270 म्हणजे काय 3π/2 प्लस 45 डिग्री. तर कोणत्याही पद्धतीने अँगल घेतला तरी चालेल. तर आपण इथे ह्या पद्धतीने अँगल लिहून काढू. कॉस 360 वजा 45 डिग्री आणि इकडे ह्या पद्धतीने लिहू अँगल कॉस 315 डिग्री मीन्स कॉस 270 डिग्री प्लस 45 डिग्री. कॉस 2π मायनस 45 डिग्री कॉस 3π/2 प्लस 45 डिग्री. आता इथे n इक्वल टू इव्हन आहे, इथे n इक्वल टू 3 आहे म्हणजे ऑड आहे. तर इथे आपल्याला वेगळा फॉर्म्युला इथे वेगळा n इक्वल टू कॉस इन ब्रॅकेट nπ/2 प्लस मायनस थीटा इक्वल टू कॉस प्लस मायनस कॉस थीटा. कॉसचं कॉसच राहणार आहे तेव्हा when n is an even number or integer समसंख्या. तर इथे n इक्वल टू 2 येते, n इक्वल टू 2 अँड 2 इज इव्हन इंटिजर. देअरफॉर यूज दिस फॉर्म्युला. म्हणजे कॉस कॉसच राहणार आहे. कॉस थीटा इज हिअर 45 डिग्री. आता इथे प्लस मायनस साईन असते तर ही क्वाड्रंट वरून डिपेंड असते ती. तर कोणता अँगल बघायचा आपल्याला, हा अँगल बघायचा आहे कोणत्या क्वाड्रंटमध्ये 2π मायनस 45 डिग्री म्हणजे 360 वजा 45 म्हणजे हा अँगल येणार आहे फोर्थ क्वाड्रंटला. हा इथून असा अँगल सुरू झाला इथपर्यंत फोर्थ क्वाड्रंटला. आणि कॉस मीन्स व्हॉट, कॉस मीन्स एक्स कोऑर्डिनेट अँड हिअर ऑल नंबर ऑन एक्स ऍक्सिस आर पॉझिटिव्ह इकडे एक्स ऍक्सिस आहे आणि इकडे निगेटिव्ह वाय ऍक्सिस आहे. आणि कॉस म्हणजे एक्स कोऑर्डिनेट. तर इथे एक्स वर सगळे पॉझिटिव्ह नंबर असल्यामुळे इथे सुद्धा आपल्याला पॉझिटिव्ह घ्यायचे, निगेटिव्ह साईन नाही घ्यायची. म्हणजे पॉझिटिव्ह कॉस 45 डिग्री अँड कॉस 45 डिग्री इज 1/√2. देअरफॉर कॉस 315 डिग्री इज ऑल्सो 1/√2. आता इथे आपण कोणता फॉर्म्युला वापरायचा, इथे n इक्वल टू ऑड आहे, हिअर 3 आहे, n इज 3. सो यूज फॉर्म्युला कॉस nπ/2 प्लस मायनस थीटा इक्वल टू प्लस मायनस साईनचं हे कॉसचं साईन होणार साईन थीटा वेन n इज ऑड इंटिजर ऑर ऑड नंबर म्हणजेच विषम संख्या. आता इथे n इक्वल टू 3 आहे अँड 3 इज हिअर ऑड नंबर. देअरफॉर टेक हिअर प्लस मायनस साईन कॉसचं साईन होणार 45 डिग्री. पण आता साईन इथे प्लस घ्यायचं का मायनस घ्यायचं, तर हा अँगल कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे ते बघायचं. 3π/2 3π/2 प्लस 45 डिग्री म्हणजे 270 अधिक 45 म्हणजे परत थर्ड क्वाड्रंटला हा अँगल आहे. थर्ड क्वाड्रंटला ऑल नंबर्स ऑन वाय ऍक्सिस आर all numbers on x coordinates are positive and all numbers on y coordinate are here negative. But cos means what? Cos means x coordinate and all coordinates on x means all numbers on x axis are positive. Therefore take here positive sign 45 degree means 1/√2. Cos 350 degree equal to 1/√2. तर इथे आपण कोणत्याही पद्धतीने सॉल्व्ह केलं तरी आन्सर तेच येते, फक्त फॉर्म्युले वेगवेगळे आपल्याला वापरावे लागतात. Therefore cos 350 equal to 1/√2 and cos 315 equal to 1/√2. दोन्ही आन्सर सेम आहेत. फोर्थ